मलकापूर शहर छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या इतिहासाचे मुख्य केंद्र म्हणून प्रसिद्ध होते. मलकापूर शहराचा इतिहास सुमारे 350 वर्षांचा असून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना कैद होण्याअगोदर मलकापूरमध्ये मराठ्यांची सेना गस्त घालत होती. आंबा घाटाच्या प्रारंभी मलकापूरमधील 60,000 मावळ्यांची सशस्त्र फौज शत्रूला रोखून धरण्यासाठी सज्ज असल्याचा ऐतिहासिक संदर्भ सापडतो. कोकण आणि घाटमाथ्याला जोडणारा प्रमुख महामार्गावरील हा ऐतिहासिक पूल 18व्या शतकात बांधला गेला आहे. इतिहासकालीन पाऊलखुणा आजही या पुलावरील कोनशिलेवर आपल्याला पाहायला मिळतात. छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराज यांच्या पदस्पर्शानं पावन झालेली मलकापूर नगरी. ऐतिहासिक वारसा सांगणारे मलकापूर शहर विशाळगडची राजधानी म्हणून ओळखले जात होते. छत्रपती घराण्याशी संपर्क राहावा म्हणून 1850ला 9वे पंतप्रतिनिधी आणि 3रे कृष्णराव यांनी मलकापूर येथे राजवाडा बांधला. या वाड्याचे अवशेष आजही इथं आपल्याला पाहायला मिळतात. संस्थान काळात याच राजवाड्यातून न्यायनिवाड्याचे काम चालत असे. याच राजवाड्यातून विशाळगड संस्थानचा कारभार पाहिला जात असे. पंतप्रतिनिधींबरोबरच इतरही अनेक घराणी इथं वास्तव्याला होती. मलकापूर शहरात अनेक प्राचीन आणि इतिहासकालीन मंदिरे आहेत. त्यापैकी भीमाशंकर हे अत्यंत जुने मंदिर आहे. या मंदिराच्या बाजूनेच मलकापूर शहरातील 2 नद्यांपैकी एक शाळी नदी वाहते. पावसाळ्यात जेव्हा शाळी नदीचे पाणी भीमाशंकर मंदिरात शिरते आणि महादेवाच्या पिंडीला अखंड जलाभिषेक होत राहतो तेव्हा ते दृश्य अत्यंत मनोहारी असते. हे शहर घाटमाथ्यावर असल्यामुळं देश आणि कोकण यांना जोडणारा जवळचा रस्ता सुद्धा या शहरातूनच जातो. मलकापूर शहराची नगरपालिका 132 वर्ष जुनी असून सध्या तिचा कारभार नव्या इमारतीमधून सुरू आहे. 1884 मध्ये खास बाब म्हणून तत्कालीन जहागीरदार आबासाहेब पंतप्रतिनिधी यांनी या नगरपालिकेची स्थापना केली. संस्थानांच्या विलीनीकरणावेळी आबासाहेब पंतप्रतिनिधींनी नगरपालिका बरखास्त न करण्याची विनंती राष्ट्रपतींना केली. राष्ट्रपतींनी ही विनंती मान्य करून नगरपालिकेचे स्वतंत्र अस्तित्व ठेवले. नगरपालिकेपेक्षा जुने असं सार्वजनिक वाचनालय मलकापूर नगरीत आहे. या वाचनालयाला 135 वर्ष पूर्ण झाली आहेत. या वाचनालयाची स्वतःची अशी इमारत असून त्यातून वाचनालयाचा कारभार चालतो. वाचनालयात साधारणपणे 8 ते 10 हजार ग्रंथ असून वाचकांच्या सोयीसाठी 6 वृत्तपत्रे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. या वाचनालयाची स्थापना आबासाहेब पंतप्रतिनिधी यांनी केली आहे. मलकापूर शहरात ऐतिहासिक विठ्ठल मंदिर असून महाराष्ट्रातल्या अनेक नामवंत वक्त्यांच्या भाषणांचं हे मंदिर साक्षीदार आहे. मलकापूर शहरालगत महादेव टेकडी नावाची एक टेकडी आहे. महादेव टेकडीवरील महादेव मंदिराकडे जाणाऱ्या पायऱ्यांचा लोकार्पण सोहळा प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक भालजी पेंढारकर यांच्या हस्ते करण्यात आला होता. या टेकडीवरून संपूर्ण शहराचं अत्यंत नयन मनोहर असं दृश्य दिसतं. या ठिकाणी श्रावणातल्या दर सोमवारी मोठी गर्दी जमते. मलकापूर शहरातील बाजारपेठ अत्यंत जुनी असून या ठिकाणी आजूबाजूच्या गावांमधून भाजीपाला विक्रीला येतो. इथे गुळाचीही विक्री मोठ्या प्रमाणामध्ये होते. ही बाजारपेठ परिसरातील लोकांच्या व व्यापाऱ्यांच्या आर्थिक उलाढालीचं एक महत्त्वाचं ठिकाण आहे. भूतकाळाचा अनमोल वारसा जपणारं मलकापूर शहर इतिहासाच्या पाऊलखुणा वागवत आजही दिमाखात उभे आहे.